चक्रवर्ती त्याचे पाय माझे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा प्रस्तुत चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा सर्वसामान्य प्रापंचिक जीवाला घरी बसल्या बसल्या कामधंदा करता करता व्यवसाय करता करता नोकरी करता करता एक भगवत प्राप्ती कशी होईल याचं साधन सांगणारा अत्यंत उत्तम गुढ चिंतनी अभंग आज या ठिकाणी सेवेकरता निवडलाय। तुकोबराय अभंगामध्ये असं म्हणतात, स्वामी काज एखादा नोकर आहे चाकर आहे, त्या नोकराने भगवत प्राप्ती करता इतरत्र कुठे न जाता आपल्या मालकाची वाट्याला आलेली सेवा एकनिष्ठतेने करणे हीच त्याला विष्णूची महापूजा आहे। स्वामी काज गुरुभक्ती एखादा शिष्य आहे, त्या शिष्याने भगवत प्राप्ती करता काय करायचं तर आपल्या गुरूंना देव समजून गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुला देव समजून त्याची पूजा करायची, त्याची सेवा करायची, तीच त्याला विष्णूची महापूजा आहे। स्वामी काज गुरुभक्ती पुढे सांगितले पितृवचन एखादा मुलगा आहे, त्या मुलाने भगवत प्राप्ती करता काय करायचं आपलं पाप घालवण्याकरता काय करायचं तर आपल्या आई वडील आहे त्या आई वडिलांची सेवा करणं ही त्याला विष्णूची महापूजा आहे। स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती आणि चौथी सेवा सांगतात पत्नीने काय करायचं भगवत प्राप्ती करता घरदार सोडून प्रपंच सोडून इतरत्र कुठं न जाता आपल्या मालकाची सेवा पतीची सेवा परमेश्वर समजून करायची तीच तिला विष्णूची महापूजा आहे। स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती आणि मग तुकोबराय सांगतात एखाद्याला प्रत्यक्ष विष्णू भेटले त्याला सेवा घडली त्याला पूजा घडली आणि त्याला जे फळ मिळणार आहे ना तेच फळ ही सेवा करणाऱ्याला मिळणार आहे, यात कोणत्याही प्रकारचा भेद नाही। हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा, यात कोणत्याही प्रकारचा भेद नाही। मग जशा ह्या 4 सेवा सांगितल्यात ना तशा आणखीन 2 सेवा तिसऱ्या चरणात महाराज सांगतात सत्य बोले मुखे जीवनामध्ये सत्यरूप आचरण करणं ही विष्णूचीच महापूजा आहे। पण सांगू तुम्हाला पहिल्याच्या 4 सेवा आहेत ना त्या एक टायमाला करणं सोपं आहे तुम्हाला आम्हाला, पण ही 5वी जी सेवा आहे कोणती सत्य बोले मुखे मुखाने खरं बोलणं ही सेवा इतकी सोपी आहे का? बोलतो का कुणी कधी एखादी शिमगा पाडग्याला वर्षातून एखाद्या वेळेस बोललो तर बोललो नाही तर अख्खं वर्ष
इकडचे तिकड. हा, मला सांगायचा मुद्दा, ही सेवा इतकी सोपी नाही. पण एखाद्याने जर असं सत्यरोज जीवनामध्ये आचरण केलं, वाणीला जर सत्यता दिली, ती विष्णूची महापूजा आहे. आणि पुढे तुकोबराया सांगतात, दुःखवे अनेकांच्या दुःखे, दुसऱ्याच्या दुःखाने दुःखित होणं ही पण विष्णूची महापूजा आहे. का तर पहा, आपण दुसऱ्याच्या दुःखाने दुःखित होत, मग काय होतो, हा तोंडावर होतो दुःखित, खूप वाईट झालं, असं नव्हतं व्हायला पाहिजे, चांगलं नाही झालं, असं कुठं म्हणतो. आणि एकदा की पाठीमागे गेला, बरं झालं, असंच व्हायला पाहिजे होतं. म्हणजे दुसऱ्याच्या दुःखाने आपण दुःखित होत नाही, दुसऱ्याच्या दुःखाने आपल्याला सुख होतं. पण तुकोबाराय सांगतात, जर तुम्ही दुसऱ्याच्या दुःखाने जर दुःखित होत असाल ना, ती विष्णूची महापूजा आहे. सत्य बोलले मुखे, दुःखवी अनेकांच्या दुःखे, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. आणि मग शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतात, अशा विष्णूच्या महापूजेचा निश्चय ज्याला झालाय, त्याला निश्चित भगवत प्राप्ती होती. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. असा हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, आज या ठिकाणी डोंगरगण असेल, मांजरसुंबा असेल, पिंपळगाव माळवे असेल, आढाववाडी आदी करून सर्व ग्रामस्थ असलेलं हे शिवगणपती मंदिर आत्ताच त्याचं काम झालेलं आहे. आणि पहिलीच सुरुवात, बरोबर आहे, पहिलंच कीर्तन चतुर्थीच्या निमित्ताने सुरुवात करायची आणि सर्वांनी एकत्रित येऊन या कार्यक्रमाचं सुंदर असं आयोजन नियोजन, आणि त्यातून ही सेवा माझ्या वाट्याला आली. 2 दिवसापूर्वीच भागवत महाराजांचा फोन आला की असं असं नियोजन आहे, तुम्हाला सेवा करायची आहे. आता मोठ्याचा फोन आल्यानंतर काय म्हणता येतं. आणि ज्या ठिकाणी आपण लहानचं मोठं झालो, ज्या ठिकाणी शिकलो, जिथली मधुकरी खाल्ली, तिथला एखादा फोन आला आणि सेवा करण्याची संधी मिळाली का, तो आनंद काही वेगळा असतो महाराज. कारण इतरत्र कार्यक्रम करणं वेगळं, सेवा करणं वेगळं. आणि ज्या मातीमध्ये आपण शिकलो, ज्या मातीमध्ये लहानचं मोठं झालो, तिथं सेवा करण्याचा आनंद काही वेगळा असतो. बघा, आजचा कार्यक्रम हा चतुर्थी निमित्ताने, एक चतुर्थीचे एक थोडं 5-10 मिनिटं माझ्या थोड्या वाचण्यात गेलं, ते तुम्हाला थोडं सांगतो ना. आपल्या अभंगाला सुरुवात करतो. का करायची चतुर्थी, कुणी केली चतुर्थी, आणि चतुर्थी केल्यानंतर काय होतं. तर पहा, एक चतुर्थीचं असं ऐकण्यात गेलं की एकदा गणपती बाप्पा आपल्या वाहनावरती, आता गणपती बाप्पाचं वाहन काय, हा उंदीर, उंदीर छोटा आणि बाप्पा मोठे. आता असं म्हटल्यानंतर प्रवास करत असताना ते त्याच्यावरून खाली पडले आणि चंद्रदेवाने बघितलं, आणि त्यांना बघून चंद्रदेव हसला. हसल्यानंतर स्वभाव आहे, आता कोणालाही राग येतो, पडल्यानंतर आपल्याला किती लागलं याच्यापेक्षा आपल्याला कोणी, आपल्याला कोणी पाहिलं याच्या काय माणसं जास्त लक्ष देतात ना. मग चंद्रदेव हसल्यानंतर गणपतीला राग आला. हसल्यानंतर गणपतीने शाप दिला की आजपासून जो कोणी तुला पाहिल त्याच्यावरती चोरीचा आळ येईल. असा शाप दिल्यानंतर चंद्रदेवाने उपासना केली, गणपतीला प्रसन्न करून घेतलं आणि मला या शापातून मुक्त करा. मग शापातून मुक्त केलं, पण सांगितलं तरी पण वर्षातून एक जी चतुर्थी आहे, ती म्हणजे श्रावण महिन्यातली नाही, भाद्रपद महिन्यातली गणेश जयंतीची जी आहे, त्या दिवशी जो कोणी तुमचं तोंड पाहिल त्या दिवशी त्याच्यावरती चोरीचा आळ येईल. पण तो जर चोरीचा आळ घालवायचा असेल तर माझी जर उपासना केली, ही चतुर्थी जर केली, उपवास जर केला, तर तोही दोष टळेल, असं त्यांना वरदान दिलं. आणि मग ही चतुर्थी कोणी केली, हा दोष कोणावरती आला. एक मोठं उदाहरण सांगतो, अभंगाला सुरुवात करतो. ज्या कालामध्ये भगवान श्रीकृष्णावरती चोरीचा आळ आला, तो चोरीचा आळ असा आला ज्या कालामध्ये प्रहस्त नावाचा राजा होता. राजाने सूर्यदेवाची उपासना केली, सूर्यदेवाला प्रसन्न करून घेतलं, 100 वर्ष तपश्चर्या केली आणि मग त्याला तो मणी दिला. काय मण्याचं नाव आहे आठवतं कोणाला, शमंतक मणी, बरोबर सांगितलं. ते शमंतक मणी भेटल्यानंतर त्या शमंतक मण्याने तो मोठा झाला, राजा होता. आणि मग अन्नदान करायचा, पंक्तीच्या पंक्ती उठायच्या. आणि ज्या कालामध्ये भगवान श्रीकृष्णाला कळालं की हा शमंतक नावाचा मणी राजाकडे आहे, आणि काहींनी सांगितलं तुला काय गरज आहे, स्वतः भगवंताकडे जर तो असेल तर त्याच्या गळ्यामध्ये शोभन दिसेल. पण त्याने सांगितलं नाही, मी तपश्चर्या केली, मला तो मिळाला, मी देणार
देणार नाही म्हटल्यानंतर भगवान म्हटले ठीक आहे, काय अडचण नाही. असे काही दिवस गेले आणि त्याचा जो छोटा भाऊ होता प्रसेन नावाचा, एक दिवस त्याने तो मणी आपल्या गळ्यामध्ये घातला. शिकारी करता अरण्यामध्ये गेला. अरण्यामध्ये गेल्यानंतर एका सिंहाची त्याची भेट झाली. सिंहाने त्याला मारलं, तो मणी घेतला आणि तो सिंह त्या ठिकाणून गेला. पुढे गेल्यानंतर जामुवंत त्या सिंहाचं युद्ध झालं. जामुवंताने तो हार घेतला आणि आपली जी मुलगी होती जामुवंतीच्या गळ्यामध्ये दिला. आणि मग असे काही दिवस गेल्यानंतर आपला भाऊ गेलाय, मनीही घेऊन गेलाय. बरेच दिवस झाले, आलाही नाही. नक्की भगवंताने त्याला पकडलं, त्याच्याकडून तो मणी घेतला. भगवान श्रीकृष्णावरती चोरीचा आळ. आणि मग चोरीचा आळ आल्यानंतर भगवंताला वाटलं आता आपल्याला त्याचा शोध घ्यावा लागेल. कुठे गेलाय त्याचा भाऊ, त्याचा मणी सापडून द्यावा लागेल. आणि मग भगवान श्रीकृष्णाने शोध घेत असताना इकडे तिकडे शोधलं आणि ज्या ठिकाणी तो मेलेला होता तिथे बघितलं सिंहाचे काही ठसे, अस्वलाचे काही ठसे. आणि मग त्या ठशाठशांनी गेल्यानंतर एका गुहेमध्ये जामुवंत त्याची ती मुलगी, त्या ठिकाणी भगवंताचं आणि जामुवंताचं 21 दिवस युद्ध चाललं. गुहेमध्ये भगवान आहेत. भगवंतावरती काहीतरी मोठं संकट आलं आणि ते संकट घालवण्याकरता भगवंताची माता पितांनी हे संकष्टी चतुर्थी आहे ना तिचं व्रत केलं. भगवंताचं ते युद्ध संपलं. भगवान तो मणी घेऊन बाहेर आला, त्या राजाला परत दिला. आणि मग परत दिल्यानंतर त्याला पश्चाताप झाला की आपण भगवंतावरती खोटा आळ घेतला. आता तो मणीही त्याला दिला आणि त्याची जी मुलगी होती सत्यभामा तीही त्याला देऊन टाकली. आणि मग असं संकष्ट चतुर्थीचं हे महत्व आहे. आणि या आजच्या या चतुर्थीच्या निमित्ताने तुम्ही सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन सुंदर असं या मंदिराचं काम असेल आणि ही उपासना असेल, त्याची पूजा असेल, या ठिकाणी ही चालू केलेली आहे. कारण बघा, गुरुवर्य महाराज नेहमी सांगत असतात, हत्ती घेणं सोपं असतं. हत्ती घेणं सोपं आहे पण पोचणं सोपं. तसं मंदिर बांधणं सोपं आहे. दाते मिळतील, 1,00,000 नाही 2,00,000 घ्या, 5 नाही 20 घ्या. पैसे देणारे भेटतील, दाते भेटतील आणि मंदिरही होईल. पण झाल्यानंतर त्या मंदिराची पूजा असेल, झाल्यानंतर त्या मंदिरातील देवाची आरती असेल, त्याचा नैवेद्य असेल, हे होणं खूप महत्वाचं असतं. आणि या ठिकाणी काही सांगायची गरज नाही. महाराजांच्या सानिध्यातले सर्व मंडळी आहे. या ठिकाणी आल्यानंतरच एक कार्यक्रमाची शोभा कशी तुम्हाला सांगू का, आल्यानंतर बसायचं कसं हे तर सांगायची गरज पडत नाही. आल्यानंतर सगळे समोर येऊन बसलेले, एका बाजूने महिला बसलेल्या आणि कीर्तन चालू व्हायच्या आधीच सगळी मंडळी बसलेली. नाही तर बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर काय होतं, लोक आम्हाला आधीच सांगतात महाराज 1,500 लोकांचं अन्नदान आहे, 2,000 लोकांचं अन्नदान आहे. असं वाटतं खूप पब्लिक आहे काय नो. गेल्यानंतर इकडून 10-20 महिला, इकडून 10-20 पुरुष बसलेले असतात. आणि जे काही 1,500-2,000 लोकांचं अन्नदान आहे ते लोक कधी येतात, हा जेवायला येतात. पण आपला डोंगरगण असेल, गडमांजर सुंबा असेल, एक संस्कार आहेत. कीर्तनाला जायचं, नुसतं प्रसादाला जायचं. कीर्तन आपल्या पदरामध्ये काहीतरी पडलं पाहिजे. आल्यानंतर सगळ्यांची उपस्थिती, आपल्या नियोजित वेळेमध्ये आपल्याला ठिकाणी सेवा करायची. या गणपतीची, शिवाची आपण या ठिकाणी पूजा करतायत, सेवा करतायत. मग ती सेवा करत असताना कशी करायची आजच्या अभंगातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. विठ्ठल विठ्ठल स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. पुढे सरकलं तरी चालेल, पाठीमागे जर जागा नसेल तर या इकडे. पुरुष महिला थोडं थोडं पुढे सरक, म्हणजे नंतर येणाऱ्यांना जागा राहील. या थोडं थोडं पुढे, महिला मंडळी सारखं पुढे थोड्या थोड्या या. विठ्ठल 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 स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. हेच विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. तुकोबारा आजच्या अभंगातून आपल्याला सर्वसामान्य जीवाला, प्रापंचिक जीवाला एक भगवत प्राप्ती कशी होईल याचं साधन सांगतात. कारण बघा, मनुष्य जीव कुणी म्हटला, कसा म्हटला की त्याच्या ठिकाणी दोषी असतात. जय
पाप हे आहे, जीवाच्या ठिकाणी पाप असतं. कारण या जगामध्ये एक संत आणि देव सोडले तर निर्दोष असा कोणीही. निर्दोषम ही समम ब्रह्म, ब्रह्म एक निर्दोष आहे, संत एक निर्दोष आहे. जीवाच्या ठिकाणी किती दोष, जीवाचं लक्षण असं सांगितलंय, यत्र धुमा तत्र वन्नी. आता ज्या एखाद्या ठिकाणी जर डोंगरावरती आपल्याला धूर दिसला तर माणसं कशाची कल्पना करतात, अरे ज्या अर्थी धूर दिसतोय ना त्या अर्थी काय असलं पाहिजे, पाणी असलं पाहिजे, नाही ना. ज्या अर्थी धूर दिसतोय ना त्या अर्थी काहीतरी पेटलं, खाली अग्नी आहे. जशी धुरावरून अग्नीची कल्पना तशी यत्र दोषत्वम तत्र जीवत्वम. दोष म्हटलं की जीव आणि जीव म्हटलं की दोष हे आहे. एवढे जीवाच्या ठिकाणी दोष आहे. पण सांगू तुम्हाला, असं कधी कुणी कबूल करत नाही. काय, मी दोषी आहे, मी पापी आहे, मी अपराधी आहे, असं कधी कधी कबूल करत नाही. मी तव अनाथ अपराधी. नाटामध्ये तुकोबराय खूप गोड वर्णन करतात. तुकोबराय असं म्हणतात, मी तव अनाथ अपराधी, मी तव अनाथ अपराधी. कधी वाचे कृपानी दे माय बापा. तुकोबाराय सांगतात किती दोषी आहे, किती अपराधी आहे. देवा मी चांडाळ चांडाळ म्हणता लागत आहे वेळ. मी पापाची मूर्ती आहे, मी अपराधी आहे, मी दोषी आहे. या संपूर्ण नाटामध्ये तुकोबाराय आपल्या दोषांचं वर्णन करतात. मला सांगायचा मुद्दा, जीवाच्या ठिकाणी दोष आहे, जीवाच्या ठिकाणी पाप आहे, जीवाच्या ठिकाणी अज्ञान आहे. पण असं कधी कोणी कबूल करत. जसं दिव्याखाली असलेला अंधार दिवा कधी जाणत नाही, तसं जीवाच्या ठिकाणी असलेले दोष, जीवाच्या ठिकाणी असलेले पाप जीव कधी जाणत नव्हे नव्हे. याच्या उलट प्रत्येकाची भूमिका अशी असती, दोषामध्ये, अपराधामध्ये, अज्ञानामध्ये आपलं गुण प्रगटीकरण करायचं. मला खूप कळतं. एखाद्याला जर म्हटलं बाबा जरा थांबा बरं, तुम्हाला यातलं काही मला कळत नाही, म्हणजे जीवाचा स्वभाव कळत नाही म्हटलं तरी चालत. पण परिस्थिती अशी आहे, जीवाला कळत नाही हे पण कळत नाही, पण तशी म्हणायची सोय, तसं म्हणायचं बरोबर आहे.
कारण सांगू, गुरुवारी महाराज विनोदाने सांगतात, लहान बाळ जर असलं ना 6 महिन्याचं वर्षाचं, रांगत रांगत ओट्याच्या कडेला गेलं, विस्तवाजवळ गेलं, चुलीजवळ गेलं तर आई तंगड पकडते, मागे वळते, बाळ मागा सरक, तुला चटका बसेल, खाली पडशील. आणखीन थोडा मोठा झाला, 1लीला 4थीला 5वीला गेला, शाळेत गुरुजींनी काही विचारलं, प्रश्नाचं उत्तर चुकलं, गुरुजी म्हणतात बाळू बस खाली, तुला काही कळत. आणखीन थोडा मोठा होत्या, गावातल्या राजकारणात पडतो, इकडल्या काही गप्पा तिकडल्या काही गप्पा, बोलता बोलता काहीतरी बोलून जातो आणि पाठीतून काहीतरी बदल झालेला असतो, याला माहीत, बोलून जातो बाकीचे, बस शांत, तुला काही कळत. गोष्ट तिथंच थांबत नाही, पुढं चालून त्याचं काय होतं, पुढं चालून त्याचं लग्न होतं. लग्न झालं का मग हा तुम्हाला हसाय का, मी काही बोललो नाही अजून. एकदा की त्याचं लग्न झालं का मग बायको काय म्हणते, तुम्हाला तर पार आहे ना, काहीच कळत नाही, गोष्ट तिथं थांबत नाही. मुलं झाले तरी तेच, बाबा तुम्हाला कळत नाही, नातू झाले तरी बाबा तुम्हाला कळत नाही, पंतू झाले तरी बाबा तुम्हाला कळत नाही. आणि त्याला का कळत नाही ते मलाही अजून कळत नाही, पण नाही कळत जीवाला. जीवाच्या ठिकाणी दोष आहे, जीवाच्या ठिकाणी अज्ञान आहे, जीवाच्या ठिकाणी पाप आहे. मग त्या पापाच्या दोषाच्या निवृत्ती करता 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण संत वाङ्मयामध्ये आपल्याला काही उपासना सांगितली, आपल्याला काही भक्ती सांगितली. बघा, भागवतामध्ये 9 प्रकारची भक्ती सांगितली. भक्त प्रल्हाद आपल्या वडिलांना हिरण्यकश्यपूला असं म्हणतोय, बाबा अशी भक्ती करावी लागते. कशी? श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्य आत्मनिवेदनम, ही 9 प्रकारची भक्ती सांगितली. पण सांगू तुम्हाला, दोषाच्या निवृत्ती करता ही 9 प्रकारची भक्ती आपल्याला करणं शक्य काही ती करता नाही करतायत. सांगू तुम्हाला, ऐका, 9 प्रकारची जी भक्ती आहे ना, श्रवणम, श्रवण करायचं इतकं सोपं आहे गाव. बसले कीर्तनाला, श्रवण करायचं. घडतं का सगळ्याला श्रवण? नाही घडत. सगळे या ठिकाणी बसलात, पण ऐकतात का सगळे कीर्तन? सगळे जीव बसलेत ऐकतायत का? अजूनही काही निम्मे घरी असतील, काही गावाला असतील, दुपारी लग्न झालंय, अमकं झालंय, तमकं झालंय. इथं बसूनही काही काय आहे. श्रवण इतकी सोपी गोष्ट नाही, श्रवण पराधीन आहे. आता जर कीर्तन संपलं, 9 साडेनऊ वाजले आणि कीर्तन संपलं, जेवायच्या पंक्ती बसल्या, एखादा लांबून येणारा जरा लेट झाला आणि तो म्हटला मला यायला जरा उशीर झाला, मला तर कीर्तन ऐकायचं होतं, बसला या ठिकाणी, भेटेल का त्याला श्रवण? श्रवण भक्ती त्याला घडणार? हा, भोजन भक्ती त्याला भेटेल. पंक्ती बसल्या, बाबा तू जेवण करून जा, पण आता श्रवण घडणार? मला सांगायचा मुद्दा, श्रवण भक्ती पराधीन आहे. श्रवणम. पुढे आलंय कीर्तन. कीर्तन भक्ती तरी घडते का आपल्याला? कीर्तन प्रत्येकाला जमन काय असं भाग? कीर्तन करायच्याही काही परंपरा आहेत, काही रीत आहेत, त्याला काही अभ्यास आहे. हा, आता सगळेच कीर्तन करतात, त्याविषयी आपण नाही बोलायचं. गुरुवारी महाराज बोलतात, आपण बोलून चालणार नाही. आपण बोललो तर आपल्याला कोणी बोलावणार? गुरुवारी महाराज बोलतात कीर्तनाला ही परंपरा आहे. आणि मग श्रवण असेल, कीर्तन असेल, श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरण, विष्णूचं स्मरण करायचं. सोपं आहे का? सकाळी पूजा झाली, ध्यानाला बसली, विष्णूचं स्मरण करायचं. ध्यानाला बसल्यानंतर विष्णूची स्मृती डोळ्यापुढे येते का पिंट्याच्या डोळ्यापुढे येते? का याला पैसे द्यायचे, त्याच्याकडून पैसे घ्यायचे, इकडं अमकं झालं, तिकडं तमकं झालं. ध्यानाला बसल्यानंतरही विष्णूची मूर्ती डोळ्यासमोर येईल असं काही सांगता येणार? श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, पुढे सांगितले अर्चनम. आणि मग अर्चनम म्हणजे पूजा. पूजा आपण करू शकतो, त्याने आपले पाप जाऊ शकतात. तर मग पूजा करायची कोणाची? ऐका, विष्णूची करायची. मग विष्णू तुम्हाला भेटणार कधी आणि तुमचे दोष जाणार कधी? तर विष्णू आपल्याला भेटणार नाही, मग आपले दोष जाणार नाही. त्याच्याकरता आपल्याला काही प्रतीक सांगितले. बघा, आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये काही प्रतीक मानले. मग आपल्याला प्रतीक कोणते कोणते? लाकडात देव, दगडात देव, पाण्यात देव, तीर्थात देव, प्राण्यात देव. गायला काय म्हणतो आपण? गायला काय म्हणतो आपण? देवच म्हणतो. कुत्र्याला काय म्हणतो? देवच म्हणतो. झाडाला, वडामध्ये काय? देवच आहे. कुत्रा असेल, गाय असेल, सर्प असेल, साधं एखादं ते मिरगाचं किडूक निघालं, काय करतात महिला? चप्पल आणतात आणि मारून टाकतात. नाही ना? मग काय करतात? आता जुन्या ज्या महिला आहेत त्यांना माहिती आहे, आता नवीनचा काय विषय नाही राहिला. जुनी महिला आपली कुंकू घेणार, हळद घेणार, त्याला वाहणार. मला सांगायचा मुद्दा, जशी ही प्रतीक आहेत तशी तुकोबाऱ्या आजच्या अभंगात आपल्याला काही प्रतीक सांगतात. मग तुकोबाऱ्या सांगतात, एखादा नोकर चाकर आहे, त्याने भगवत प्राप्ती करता काय करायचं? त्याने आपल्या मालकाची सेवा करायची, स्वामी काज. एखादा शिष्य आहे, त्या शिष्याने भगवत प्राप्ती करता आपल्या गुरूंची सेवा करायची, गुरुभक्ती.
आणि एखादा मुलगा आहे त्याने भगवत प्राप्ती करता आपल्या आईवडिलांची सेवा करायची, आणि एखादी पत्नी आहे त्या पत्नीने आपल्या पतीची सेवा करायची. ही 4 प्रतीक तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. हे 4 प्रतीक तुकोबरे आपल्याला सांगतात. नोकराने चाकराने स्वामीची सेवा करायची, मुलाने आईवडिलांची सेवा करायची, शिष्याने गुरूंची सेवा करायची, पत्नीने काय करायचं, पतीची सेवा करायची. मग एखादा म्हणेल महाराज हे खूप सोपं सांगितलं, मुलाने आईवडिलांची सेवा करायची झाली विष्णूची पूजा, पत्नीने पतीची सेवा करायची झाली विष्णूची महापूजा, शिष्याने गुरुची सेवा करायची झाली विष्णूची महापूजा, आणि नोकराने चाकराने आपल्या मालकाचं काम करायचं झाली विष्णूची महापूजा. पण हे दिसतं तितकं सोपं तुकोबारायांचे अभंगच असे दिसतात तितके सोपे. आता मी तुम्हाला विचारतो इथं बसलेल्यापैकी नोकराची चाकराची सेवा चाललीच आहे, नोकर चाकर सेवा करतोच, शिष्याची सेवा चाललीच, गुरुनी काय सांगितलं म्हणजे ऐकावंच लागतं, इच्छा असो इच्छा नसो, उठ म्हटलं की उठावंच लागतं, झाड म्हटलं की झाडावंच लागतं. मग शिष्याची सेवा चालली, नोकराची सेवा चालली, मुलाची सेवा चालली. कोणी मुलगा आपल्या आईवडिलांना टाकून देतो का? जगाच्या लाजकाज कसं का होईना पाहावंच लागतं, सेवा चाललीच आहे. आणि पत्नीची सेवा चालली का नाही? मग हात म्हणा, निदान नका करू म्हणायला, पण हात म्हणा. सकाळी उठणं, त्यांना गरम पाणी करून द्यायचे, कपडे धुवायचे, स्वयंपाक करायचा, जेव घालायचं, चाललंय का नाही? हा आपटून धुपटून का ना, पण सेवा चाललीच आहे. मग मी तुम्हाला विचारतो, ही तुमची सेवा चालली, पत्नीची सेवा चालली, शिष्याची सेवा चालली, नोकराची सेवा चालली, मुलाची सेवा चालली, ही सेवा करून आपल्याला विष्णूची पूजा घडते का? नाही घडत. का घडत नाही त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे. आपणही सेवा करतो, पण आपल्याला ती सेवा विष्णूची पूजा, आपले नुसतं काम होतं, आपली नुसती सेवा होती का? ऐका, एकदा की सेवेमध्ये काही दोष आले का ती सेवा न होता नुसतं काम होतं. कारण सेवा करत असताना पहिला दोष येतो स्वार्थीपणा. मी करतोय, मला काही भेटेल का? मी करतोय, मला काही लाभ होईल का? सेवेमध्ये पहिला येतो स्वार्थीपणा, दुसरा येतो बेजबाबदारपणा. करायचंय म्हणतात लोक, आता झालंय मंदिर, करू कीर्तन, होईल मग एवढं काय त्याचं, येतील बाबा, करता येईल. करायचं आहे पण बेजबाबदारपणा. एकदा की त्याच्यात बेजबाबदारपणा आला का ती सेवा होत नाही, नुसतं काम होतं. स्वार्थीपणा, बेजबाबदारपणा, उद्धटपणा. जेवायला मागितलं ना, देते, काय दम निघाला, एवढी माझी मालिका हो द्या, हा मालिका झाली का देते मग. म्हणजे सेवा करायचीच पण उद्धटपणा, बेजबाबदारपणा, उद्धटपणा, स्वार्थीपणा. आणि सांगू तुम्हाला, यातले काही दोष येऊ नाही येऊ, पण एक दोष असा आहे की तो आल्याशिवाय राहत. कोणता? अहंता. हे मी करतोय, हे मी म्हणून, आणि हे आपल्यापेक्षा यांच्याकडे जरा जास्त आहे. हा, हे मी आहे म्हणून तुमच्या नसन पाठ ना, हे तुम्हाला काही माहीतच नसेल. मी आहे म्हणून राहिली, दुसरी राहिलीच
मग सेवा तर करायचीच आहे, पण एकदा की त्याच्या स्वार्थीपणाला, बेजबाबदारपणा आला, उद्धटपणा आले आणि अहंता आली का ती सेवा होणार नाही. या ठिकाणी एवढं सुंदर मंदिर असेल, गणपतीची सेवा असेल, शिवाची सेवा असेल, पण त्या सेवेमध्ये एकदा की अहंता आली, हे मी नाही केलं तर कोण करील. पण सांगू तुम्हाला, करणारा तो आहे, करविणारा तो आहे, आपण मात्र निमित्त कारण. एकदा की ही सेवा त्याची आहे, तो माझ्याकडून करून घेतो. एकदा की असं त्याच्यामध्ये आले का ती खरी गणपतीची पूजा आहे, ती खरी शिवाची पूजा आहे. कारण कामं सगळीच करतात, पण त्या कामामध्ये निस्वार्थीपणा, जबाबदारीनं, अहंता रहित अशी सेवा करावी लागते. आणि मग कोणी केली तुम्हाला उदाहरण सांगतो. विठाल विठाल कोणी केली अशी सेवा? हनुमंतरायानं अशी सेवा केली. कोणताही दोष नाही, अहंता नाही, बेजबाबदारपणा नाही, उद्धटपणा नाही. बघा, ज्या कालामध्ये राम रावणाचं युद्ध संपलं, लंका बिभीषणाला देऊन टाकली, प्रभू रामचंद्र आले, राज्याभिषेक झाला, सगळं काही व्यवस्थित चाललं. आणि मग हनुमंतराय होते, देवाची सेवा करायची, प्रभू रामचंद्रांची सेवा करायची. मग काय सेवा करायची? सगळी तेच सेवा करायचे. सकाळी गरम पाणी करून द्यायचं, स्वयंपाक करायचा, अंथरूण टाकायचं, हातपाय दाबायचे, सगळी सेवा हनुमंतराय करायची. मग असं असतं, आता जे सेवा करणार त्याला आवाज देणार का दुसरं कोणाला? कशाला कोण आवाज देणार? जे कायम सेवा करतं त्यालाच काय, अरे हनुमंता मला अमकं दे, अरे हनुमंता मला तमकं दे. मग असं असतं, आपल्यालाही करायचं नसतं आणि दुसऱ्याचं नाव 4 वेळा यायला लागलं का ते काही सहन होत. म्हणजे इथलं काही सांगत नाही का, मला काही माहितही नाही, आमच्या इकडचं सांगतो. दुसऱ्याचं नाव यायला लागलं का ते सहन होत. असं असतं, आता जे करणार त्यालाच माणूस मानणार ना. कुणीतरी पुढे येऊन करावं लागतं, बाकीच्यांचं सहकार्य असतं, पण कुणीतरी पुढे आल्याशिवाय एवढं कार्य होत. आणि मग हनुमंता हनुमंता हनुमंता, भरत असेल, शत्रुघ्न असेल, लक्ष्मण असेल, सीतामाता असेल, सगळ्या एकत्र आल्या, दोघं तिघं सगळे एकत्र. हे काय सारखा हनुमान सारखा हनुमान, हे काहीतरी बंद झालं पाहिजे. मग काय करायचं? आजपासून सेवा आपणही करू, त्याच्या का वाट्याला सेवाच ठेवायची नाही. मग त्याचं नाव कसं येईल? गेले सगळे प्रभू रामचंद्रांकडे, माझ्याकडे लक्ष द्या, सेवा कशी करावी लागते ऐका. गेल्यानंतर लक्ष्मणाने सांगितलं, देवा आजपासून तुम्हाला सकाळी गरम पाणी द्यायचं, कपडे द्यायचं, ती सेवा मी करणार. ठीक आहे म्हणे. एका कागदावर लिहून आणलं, सही द्या म्हणे. जर हनुमंताने सकाळी विचारलं तर त्याला दाखवाय नको का? नाही तर त्याची गादा घाली ना आमच्या डोक्यात. कागद दाखवला, सही दाखवली म्हणजे विषय मिटला. सही करून दिली. बऱ्याच शत्रुघ्न म्हटला, तुमचा स्वयंपाक करायचा, जेवण वगैरे काय असेल ती सेवा आम्ही करणार. सीता माता म्हटले, अंथरूण टाकायचं, पाय दाबायची, ती सेवा मी करणार. ठरलं. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे हनुमंतराया गरम पाणी करण्याकरता देण्याकरता आले. तर तिथं आधीच कोण होतं? लक्ष्मण. गरम पाणी वगैरे सगळं घेऊन उभा. काय काय नाही, गरम नाही नाही नाही, आजपासून ती सेवा माझ्याकडे, गरम पाणी मी देणार. ठीक आहे, हा बघा कागद. नाही नाही काही नाही, चालू द्या म्हणे तुमचं. हनुमंतराय म्हटलं, ठीक आहे करा तुम्ही. चला, आता पाणी तर दिलंय, ती तर सेवा झाली. आता आपण काय करू? आता आपण देवाचा स्वयंपाक करू, देव जेवणा करता येतील. आणि म्हणून स्वयंपाकघरामध्ये गेले तर तिथं आधीच कोण होतं? बरंच शत्रुघ्न. चाललंय त्यांचा स्वयंपाकाचा कार्यक्रम. काय काय नाही स्वयंपाक, नाही नाही नाही, आजपासून ती सेवा आमच्याकडे. बरं ठीक आहे, जातो. आता अंथरूण टाकू, देव जेवण करून येतील, हातपाय दाबू. तर तिथं आधीच कोण? सीता माता अंथरूण टाकून बसलेली. काय हनुमंता? काय नाही, देवाचे पाय. नाही नाही नाही, आजपासून ती सेवा माझ्याकडे. आमच्या दोघा नवरा बायको मध्ये तुझं काय काम आहे? जा म्हणे. हनुमंतराय गेले आणि हनुमंतरायाला खूप वाईट वाटलं. आपलं काय चुकलं? देवानं आपली सगळी सेवा काढून घेतली. आणि मग हनुमंतराया देवाकडे गेले, प्रभू रामचंद्रांकडे गेले. देवा काय झालं, काय चुकलं? सगळी सेवा काढून घेतली. प्रभू रामचंद्र म्हटले, हनुमंता कुणी सांगितलं सेवा काढून घेतली? हाय म्हणे तुला सेवा. काय सेवा? ऐक, माझं जेवण झालं आणि बसल्यानंतर झोपायच्या आधी मला आळस येईल. आळस आल्यानंतर मला जांभळी येईल. जांभळे आली की ती चुटकी वाजवायची. काय सांगितलं? जांभळे आली की. आता मला सांगा, ही कुठं सेवा आहे का? पण सांगू तुम्हाला, खरा सेवक हा कशातही खुश असतो. हनुमंतराय म्हटले, ठीक आहे, चुटकी वाजवायची ना, सेवा करतो म्हणे. कारण सेवा ही सेवा असती, पण आपल्याला ते मान्य नसते. आपल्याला काय वाटतं, आता जर सगळा कार्यक्रम उरकला, सगळे जिकडे तिकडे गेले आणि एखाद्याला जर म्हटले, धर ही चटई, धर इकडं, हे झाडून घ्या. हा झाडून घ्यायला मला सांगतो, झाडून घ्यायला. महाराज आले का तुम्ही पुढं पुढं, इकडून व्हा, तिकडून व्हा, हार घाला, फेटे, आणि मग फोटो बिटो काढा, चटाई उचलाय मला सांगतो. म्हणजे चटाई उचलायची सेवा नाही का?
त्याला कमीपणा वाटतो. पण सांगू तुम्हाला, आपला संप्रदाय इतका उच्च कोटीचा आहे. अरे कीर्तनकाराला जे फळ, टाळकऱ्याला तेच फळ, टाळकऱ्याला जे फळ, गायकाला तेच फळ, वादकाला तेच फळ, श्रवण करणाऱ्याला तेच फळ, वाढणाऱ्यालाही तेच फळ, आचार्यालाही तेच फळ, जेवणाऱ्यालाही तेच फळ. आणि सगळे जेवून गेले आणि एखादा झाडीत असेल, एखादा गोळा करीत असेल, त्यालाही तेच फळ. एवढा उच्च कोटीचा आपला संप्रदाय आहे. हनुमंतराय म्हटले चुटकी वाजवायची ना, ठीक आहे. आणि मग गेले. हनुमंतरायाने मनात विचार केला, देवाला झोप येणार कधी, मी पाहणार कधी, एखादी जांभळी चुकली आणि आपल्या सेवेत खंड पडला तर काय करायचं. आणि म्हणून आता काय करू, आपण अखंड भजन करू. एका झाडावरती चढले आणि भजन करायचे, चुटके वाजवायचे. जय राम श्रीराम, जय जय राम श्रीराम, जय राम जय जय राम, श्रीराम 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 जय राम जय जय राम. सेवा चालली, चुटक्या वाजत होते. आणि इकडे भगवान जेवण करून आले. सीतामाता पाय दाबत होती. दोघांच्या गप्पा चालल्या. गप्पा चालता चालता देवाला आली जांभळी. आणि जशी जांभळ आली, तोंड काय झालं, जांभळ आल्यानंतर तोंड वाचलं. आणि देवाने सांगितलं होतं, मला जांभळ आली फक्त काय करायचं, एकदा चुटकी वाज. इकडे चुटक्या वाजायचं काम चालू असल्यामुळे जे तोंड वाचलं ना, ते तोंड तसंच राहिलं. तोंड काय मिटायला तयार, तोंड कसं झालं, वाचलं. बरं आता तोंड वाचल्यामुळं सीतामाता गडबडून गेली. काय झालं, बरं आता काय झालं सांगायला देवाला सांगता येईल का, सांगता येईल का. सांगण्याकरता तोंड काय झालं पाहिजे, मिटलं पाहिजे. तोंड असं झालं, देवाला काय सांगता येईना. सीतामाता गडबडून गेली. काय झालं, काय झालं. लक्ष्मणाला बोलवलं, परत शत्रुघ्न बोलवलं, सगळ्यांना बोलवलं. काय झालं विचारता, कोणाला काही कळायला तयार. शेवटी वशिष्ठांना बोलवलं. वशिष्ठ आले, बघितलं सगळे आहे, सगळे आहे. काय झालं, आता मोठी माणसं मोठीच असतात. सगळीकडे बघितलं आणि विचारलं. वशिष्ठ म्हणतात, इथं कोण नाहीये, सगळे आहेत, इथं कोण नाहीये. हा, कोण नाहीये. हा, हनुमंत. आता हनुमंत नाही म्हटलं, नाही तर सगळे भरत शत्रुघ्न आम्ही आहे ना. म्हणजे त्याचं काय काम आहे, म्हणजे आधीच त्याचा राग आलं का परत त्याचं ना. सगळे आहे, हनुमंताने, हनुमंत कुठे शोधा म्हणे. काय करायचं आम्हाला सांगा. नाही नाही, तुम्ही हनुमंताला शोधा. म्हणजे ज्याचा राग त्याला शोधण्याची वेळ आली. शोधलं. एका झाडावरती हनुमंतराया बसलेले, भजन चालू होतं, चुटक्या वाजत होते. काय करतो रे, काय नाही, माझ्या देवाची सेवा करतो. काय सेवा, वशिष्ठ म्हणे आले. विचारतं काय सेवा करतो. देवाने सांगितलं, मला जांभळे आली की चुटकी वाजायची. वशिष्ठ मुनी म्हटले, तुझ्या चुटक्या पहिल्या बंद कर. देवाचं तोंड वाचलं, ते मिटायला तयार नाही. आणि मग ते तो चुटक्या बंद केल्यानंतर तोंड वाचायचं बंद झालं. मला सांगायचं मुद्दा, सेवा ही सेवा असती. सेवेमध्ये कोणत्याही प्रकारचा जर दोष नसेल, अहंता नसेल, स्वार्थीपणा नसेल, बेजबाबदारपणा नसेल, तर ती सेवा देवाला मान्य असते आणि ती सेवा असते. एका अभंगामध्ये संत मालिकेमध्ये असं वर्णन केलं, दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखील रामचरण, म्हणून देखील रामचरण. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, दास्यत्व निकट हनुमंते पै केले,
पै विश्रांती याचक आपल्या पदरात काही पडत नाही. का पडत नाही? आपल्या सेवेमध्ये काही दोष येतात, पण ही दोष विरहित जर सेवा जर झाली तर त्याच्यावरती त्या देवाची कृपा होत असते. आणि मग कशी करावी लागते सेवा? बघा, गुरुची सेवा कशी करायची? गुरुची सेवा ही सर्वसामान्याला घडत का घडती? सगळ्यालाच गुरूंची सेवा घडेल असं काही सांगता येत नाही. एकदा लग्न झालं, प्रपंच असेल, सगळं असेल, जर एखादा म्हटलं मला आता गुरूंची सेवा करायची, शक्य आहे का? नाही. जोपर्यंत काही नाही विद्यार्थी अवस्थेमध्ये आहे अशा कालामध्ये अभ्यास करून गुरूंची सेवा करता येते. आणि गुरूंची सेवा करत असताना आपल्या वारकरी संप्रदायामध्ये गुरूंचं खूप मोठं स्थान आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा. वारकरी संप्रदायामध्ये गुरूंचं खूप मोठं स्थान आहे, गुरूंचं खूप मोठं महत्व आहे. कशी करावी लागते सेवा? ऐका, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. नवनाथ ग्रंथामध्ये त्याचं उदाहरण आलेलं आहे. मच्छिंद्रनाथ महाराज आणि गोरक्षनाथ महाराज. तुम्ही कोणी ऐकलं असेल, उदाहरण तुम्हाला माहिती असेल, पण त्या उदाहरणातून आपल्याला काय घ्यायचं? सेवा कशी करावी लागते? ज्या कालामध्ये मच्छिंद्रनाथ महाराज आणि गोरक्षनाथ महाराज आपल्या जवळच घडले. माझ्याकडे सर्वजण लक्ष द्या. सेवा कशी करावी लागते ऐका. तिनं विचार केला, देवा करता ताट भरल्या, देवाला नैवेद्य दाखवायचा होता, पण स्वतः गोरक्षनाथ महाराज आपल्या दारात आले. हा प्रसाद आपण त्यांना देऊन टाकू. आणि म्हणून भरलेलं ताट तसंच दिलं. एवढंच भरलेलं ताट पाहिलं. आता माझ्या गुरूंना घेऊन जातो, गुरूंना देतो. माझे गुरु प्रसन्न होतील आणि माझे गुरु प्रसन्न झाले की बस, मला मग बाकी काही करायची गरज नाही. ते ताट घेतलं, आनंदाने गेलं, गुरु महाराजांपुढे ठेवलं. त्यांनी तो संपूर्ण प्रसाद खाल्ला आणि त्या तांबडे होते. आवडले तुम्हाला? हो आवडले म्हणे. बरोबर. मग पण दोनच होते रे, माझं समाधान नाही झालं. महाराज तुम्हाला अजून पाहिजे का? हो पाहिजे होते, पण आता आपल्याला कोण देणार? आपण मागून खाणार, परत गेल्यानंतर कोण देईल? जुना काळ. महाराज तुम्हाला पाहिजे का? हो पाहिजे, पण आता कोण देईन रे आपल्याला? महाराज तुम्हाला पाहिजे असेल तर मी परत जातो आणि घेऊन येतो. नाही नाही, अरे परत एवढ्या लांब जायचं, पायात चप्पल नाही, ऊन झालंय, तहान, आणि एवढ्या लांब जाणार, नको नको. नाही महाराज मी जातो म्हणे. अरे पण तुला खूप कष्ट होतील ना. नाही महाराज, आता जर मी गेलो नाही आणि आणले नाही, तुम्हाला जर दिले नाही तर मला कष्ट होतील, पण मी जर गेलो, आणले, तुम्हाला दिले नाही, एकदा की तुम्ही प्रसन्न झाले की मला कोणत्याही प्रकारचे कष्ट पडणार. जातो म्हणे. गेले आणि परत त्या दारापुढे जाऊन आवाज दिला, अलख निरंजन ओम भवती भिक्षाम दे. असा आवाज दिल्यानंतर ती माऊली बाहेर आली. ती काय म्हणल, बरा रे बाबा आलास, घे. नाही नाही, जुना काळ. का रे, आताच तुला एवढं भरलेलं ताट दिलं होतं ना, काय केलं? काही नाही, माझ्या गुरु महाराजांना दिलं. बरं मग? त्यात ते वडे होते ना, त्यांनी खाल्ले, त्यांना खूप आवडले. बरं मग? काही नाही. आणखीन 2 वडे देता का? माझ्या गुरूंना खूप. वा रे वा, गुरूंकरता नेण्याकरता आला. तूच खाल्ले असते? नाही मी खाल्ले नाही आणि मला पाहिजे पण नाही. माझ्या गुरूंनी खाल्ले. आता जे 2 पाहिजे ना ते माझ्या गुरूंलाच पाहिजे, मला नका. माझ्या गुरूंकरता. वा रे वा, गुरूंकरता आला. एवढी श्रद्धा, एवढं प्रेम गुरूंकरता. गुरूंकरता तुला जर वडे पाहिजे असतील तर त्या बदल्यात मला काय देशील रे? तिनाही परीक्षाच पाहिजे ठरवली. मला काय देशील म्हटल्यानंतर माझ्याकडे लक्ष द्या. काय देऊ? काय नाही. तुझा एक डोळा काढून देतो का? डोळा काढून देतो का म्हटल्याबरोबर महाराज डोळ्यामध्ये बोट घातलं, हातावरती तो डोळ्या बुबुळ ठेवलं. मी तुम्हाला सांगतोय आणि तुम्ही ऐकता, इतकी सोपी गोष्ट नाही. त्या ठिकाणी तुम्ही उभे राहून पहा. आपण काय करणार? गुरूंकरता आपण करू शकतो? नाही महाराज, आता तसे शिष्यही नाही, तसे गुरुही नाही. पण जर तशी सेवा जर असेल तर त्यांना ती विष्णूची महापूजा आहे. विठाल विठाल विठाल.
एवढी सेवा, असा एवढा विश्वास, त्या गुरूंवरती दगडफोड जर विश्वास जर असेल आणि जर त्यांची कृपा जर झाली तर काय अशक्य. आणि अशी जर एखादा एवढी गुरूंकरता सेवा करेल आणि ती विष्णूची पूजा होणार नाही, कोण म्हणेल महाराज हीच विष्णूची महापूजा. असं गुरूंकरता करावं लागतं. स्वामी काज गुरुभक्ती, तुम्हाला गुरुभक्ती सांगितली. आणि स्वामी करता काय करावं लागतं ना, ऐका. स्वामींकरता नोकराने चाकराने आपले प्राण द्यावे लागतात महाराज. आता नाही, जुन्या काळात जी माणसं वयस्क आहेत त्यांच्या लक्षात येईल. जुना काळ सालानी राहायचं, सालाने तिथं खायचं, तिथंच राहायचं. अशा काळामध्ये जी सालाने राहणारी माणसं होते, मला सांगा ती स्वतःचा विचार करत होते, ती स्वतःच्या कुटुंबाचा विचार करत होते? नाही, मालका करता तिथंच राहायचं आणि त्याच सगळं करायचं, मालका करता करायचे सगळे. आणि स्वामी करता आणि मालका करता काय केलं ना, एक तुम्हाला पुराणातलं उदाहरण सांगतो. उदाहरण इकडलं तिकडलं सांगणार नाही, इतिहासातलं तुम्हाला उदाहरण सांगतो. तरुण वर्ग भरपूर आहे, ऐका. महाराणा प्रतापचे वडील उदयसिंग आणि उदयसिंगचे वडील महाराणा सांगा. इतिहासातलं उदाहरण आहे. स्वामी करता काय करावं लागतं. ज्या काळामध्ये उदयसिंग लहान होता, 4-5 वर्षाचा असेल, आई लवकर गेली. आता राजाही जाणार, मुलगा तर बारीक आहे, हे राज्य कोण पाहणार, या राज्याला कोण सांभाळणार. आता हा उद्याचा जो राजा आहे तो तर अजून बारीक आहे, याला गादीवर कोण बसवणार, याला लहानचं मोठं कोण करणार. राजापुढे मोठा प्रश्न होता. आणि एके दिवशी पडल्या राजा विचार करत होता, आता ह्या मुलाचं काय करायचं, राज्याचं काय करायचं. आणि मग राजाने ती एक दासी होती, पन्ना दासी. ज्याने कोणी इतिहास वाचलाय, ज्याने कोणी ऐकलाय ना, महाराज मेवाडचा इतिहास आला की पन्नादाईचं नाव समोर येतो. काय केलं त्या पन्नादाईने, राजानं बोलवून घेतलं. ऐक, आता मी जातोय म्हणे, आई गेलेली आहे, पण हा उद्याचा राजा आहे, याला लहानचं मोठं कोण करणार, याला उद्या गादीवरती कोण बसवणार. तिनं सांगितलं मी आहे महाराज, काय काळजी करू नका. नाही, असं नाही, मला वचन दे म्हणे. राजाने तिच्याकडून वचन घेतलं. तिनं सांगितलं महाराज माझे काय, माझ्या कुटुंबातील काय आणि माझ्या मुलाचे काय, कुणाचेही प्राण देण्याची वेळ आली, कोणताही प्रसंग आला तर मी याला लहानचं मोठं करील, गादीवरती बसील आणि हा उद्याचा राजा असेल, हे माझं तुम्हाला वचन आहे. कोणी सांगितलं, पन्नादाईना. एक बाई, एक महिला काय करू शकते स्वामी करता. आणि स्वामी करता एखादा एवढं करेल आणि ती विष्णूची पूजा होणार नाही असं कोण म्हणेल. काही दिवसानंतर राजा गेला. आता राज्य कोणी पाहायचं, उदयसिंग तर बारीक आहे, मोठ्या भावाला राज्यामध्ये रस नाही. आणि मग दुसरा एक दासी पुत्र होता बनवीर, त्या बनवीरला राज्यावरती बसवलं. तो राज्यकार पाहू लागला. 2 महिने, 4 महिने, 6 महिने गेले आणि एके दिवशी त्या बनवीरच्या मनामध्ये पाप आलं. आणि असंच असतं, अनअधिकारात एखादी गोष्ट मिळाली का खाता येत. त्याला वाटलं राज्य आपल्याला मिळाले, आताचा राजा कोण आहे, आपण, आपल्याला कोण आहे शास्ता, आपल्याला कोण विरोध करणार. रात्रीतून जाऊ या दोन्ही भावांना कापून टाकून उद्याचा राजा कोण. मनामध्ये पाप आलं. हातामध्ये तलवार घेतली. ज्या ठिकाणी तो मोठा भाऊ झोपलेला होता त्या ठिकाणी गेला. त्याचे एक घाव 2 तुकडे केले, मारून टाकलं. आणि तिथं काही 4-2 दास्या होत्या. त्यांनी बघितला हा प्रकार. त्यातली एक पळत त्या पन्नादाईकडे आली. पन्नादाईला सांगितलं बघ असा असा प्रकार घडलाय, आता तो इकडे येईल, उदयला मारेल, बघ तुला काय करायचं. तिला आठवलं आपण राजाला काय दिलंय, वचन दिलंय, आपण शब्द दिला. माझे काय, कुटुंबातील काय, मुलाचे काय, कोणाची प्राण जाण्याची वेळ आली तरी चालेल, पण मी याला सांभाळेल, याला लहानचं मोठं करेल. बघा आता उदयसिंगला वाचवायचं. 4-5 वर्षाचा तो उदयसिंग. त्या पन्नादाईला उदयसिंगच्याच वयाचा एक मुलगा होता, त्याचं नाव चंदन. उदयसिंग आणि चंदन संगच राहायचे, संगच खेळायचे, संगच झोपायचे. एका बाजूला स्वतःचा मुलगा चंदन झोपलेला, एका बाजूला उदयसिंग झोपलेला. आता तो येणार, त्याला मारणार. एक बाई काय करणार, मनामध्ये कोणताही विचार न घेता उदयसिंगचे त्या राजाच्या मुलाचे राजवस्त्र अलंकार काढले आणि स्वतःच्या मुलाच्या अंगात घातले. आणि स्वतःच्या मुलाचे साधे फाटके कपडे असतील ते काढले आणि राजाच्या मुलाच्या अंगामध्ये घातले. राजाच्या मुलाला उचललं, उदयसिंगला घेतलं, एका दासीकडे दिलं, सांगितलं जा नदीच्या काठाला घेऊन उभं राह, जोपर्यंत मी येत नाही ना तोपर्यंत याला घेऊन उभं राह, मी येईल आणि मग तू तोपर्यंत हलायचं नाही जागेवरून. आणि इकडे स्वतःच्या मुलाच्या अंगामध्ये राजाच्या मुलाचे कपडे घातले, उदयसिंगचे कपडे घातले, अलंकार घातले आणि त्याला झोपवलं. 5-10 मिनिटांमध्ये तो दासीपुत्र बनवीर हातामध्ये लाल झालेली तलवार नागासारखी पुस्कारे टाकतोय, धापा टाकीत पळत आला. हे पन्नादाई, कुठे उदयसिंग. आता कुठे उदयसिंग म्हटलं, घाबरली बाईची जात आणि बोट केलं.
कोणाकडे बोट केलं? कोणाकडे बोट केलं? स्वतःच्या मुलाकडे बोट केलं. मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही ऐकता, इतकी सोपी गोष्ट नाही. तो गेला स्वतःच्या मुलाचे, स्वतःच्या डोळ्यासमोर त्याने एक घाव दोन तुकडे केले आणि तो निघून गेला. स्वतःच्या हाताने स्वतःच्या मुलाचे तुकडे पाठीमध्ये भरले, डोक्यावरती घेतले, घेऊन गेले, नदीमध्ये सोडले आणि पुढे जाऊन उदयसिंगला लांब नेलं, लहानचं मोठं केलं, परत आणलं, राज्यावरती बसवलं. मला पुढचा इतिहास तुम्हाला सांगायचा नाही. अरे जी एखादी महिला, एखादी बाई स्वामी करता, मालका करता स्वतःच्या मुलाचं बलिदान देईल, एवढी सेवा करेल आणि ती विष्णूची पूजा होणार नाही असं कोण म्हणेल? विठाल विठाल. एवढं स्वामीं करता करावं लागतं. स्वामी काज गुरु ती गुरु करता एवढं करावं लागतं, स्वामीं करता एवढं करावं लागतं, ती विष्णूची पूजा होती महाराज. आता तशी सेवा राहिली नाही महाराज. गुरु करताही कोणी एवढं करायला तयार नाही आणि स्वामी करताही कोणी एवढं करायला तयार नाही. सांगू तुम्हाला पुराणातलं अजून एखादं उदाहरण. एक 10-15 मिनिटांमध्ये आपल्याला थांबायचं. 9:15 पर्यंत केलं चालेल ना? का 9लाच थांबायचं? 9:15 9:30 आरती करायची. चालेल. स्वामी करता काय करावं लागतं? शिवजयंती जवळ आली. राजेंनी स्वराज्या करता आणि मावळ्यांनी राजन करता काय केलं महाराज? स्वतःच्या प्राणाची आहुती असेल, स्वतःच्या कुटुंबाचा विचार नाही, स्वतःचा विचार नाही, स्वामींवरती विश्वास, राजांवरती विश्वास, एवढं स्वामी करता करावं लागतं. ऐका, एक छोटासा प्रसंग सांगतो पुढे जातो. आपल्या अभंगाशी धरून आहे. स्वामी करता काय करावं लागतं? मावळ्यांनी काय केलं? प्रत्येक मावळ्याचा जर इतिहास जर बघितला ना, अंगावरती शहारे येतात महाराज. बाजीप्रभू असतील, शिवानावे असेल, या सगळ्यांचे जर इतिहास जर बघितले ना महाराज, स्वतःचा विचार नाही केला. ज्या कालामध्ये पन्हाळगडावरती महाराज अडकलेले होते, पन्हाळगडावरून तो सुटका करायची होती, पण सिद्धीजोवरचा वेढा होता, जायचं कसं अशा कालामध्ये योजना आखली. जायचा दिवस नक्की करण्यात आला आणि नक्की केल्यानंतर ज्या दिवशी जायचं ना, त्या दिवशी शिवानावेला बोलवलं आणि सांगितलं, तुझी इच्छा आहे ना, तुझ्या मालकिनीची इच्छा आहे ना, एकदा राजांचे कपडे घालावे, बरोबर आहे ना? मग तुला राजांचे कपडे हो घालायचे म्हणे, पण ऐक, तुला कपडे घालायचे कशा करता घालायचे? माझे कपडे घालून तुला हा राज्यकारभार सांभाळायचंय, तुला गादीवरती बसायचंय, बरोबर आहे ना? माझं तरुण वर्ग येतं, माझं बरोबर आहे ना? चुकतंय ना? नाही. मग कपडे घालायचे आहे, मुकुट घालायचं आहे, पण कशा करता घालायचं? ऐक, अरे उद्या जर प्रसंग जर आला तर तुला स्वतःच्या प्राणांची आहुती द्यावं लागेल. मान्य आहे? मान्य आहे महाराज. शिवा न्हावी म्हणून जगण्यापेक्षा मी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरण प्रसन्न करेल. मला सांगायचा मुद्दा, स्वामी करता काय करावं लागतं, देशाकरता काय करावं लागतं, एवढे एखादी सेवा करेल आणि ती विष्णूची पूजा होणार नाही असं कोण म्हणेल? आणि मग शिवाजी महाराजांचे कपडे घातले, 2 तुकड्या तयार करण्यात आल्या, एका बाजूने शिवाजी महाराज, एका बाजूने शिवा न्हावी. त्या वेड्यातून बाहेर पडले आणि शत्रूला चाहूल लागली का महाराज गेले, निसटले आणि मग सैन्य पाठीमागे जाते. आणि मग जात असताना शिवा न्हावीला पकडून आणलं, मारलंय, ओळखलं छत्रपती शिवाजी महाराज नाही, जा परत. आणि गेल्यानंतर पावनखिंडीमध्ये त्या ठिकाणी आल्यानंतर बाजीप्रभू असतील, शिवाजी महाराज असतील, सांगतात, आता आपण जर या ठिकाणी सैन्य अडवलं नाही तर पुढे जाऊन आपला उपयोग होणार नाही, सैन्य आपल्याला अडवावं लागेल. अशा काळात बाजीप्रभू सांगतात, महाराज मी आहे, मी सैन्य अडवतो, काही सैन्य माझ्या बरोबर घेतो, काही सैन्य तुम्ही घ्या, गडावरती जा आणि गडावरती गेल्यानंतर मला संकेत द्या, मी येईल. पण सांगू तुम्हाला, गडावरती जाणं इतकं सोपं नव्हतं, कारण त्या गडालाही वेडाच होता, मराठ्यांचाच वेडा होता, त्यांच्याशी युद्ध करायचं होतं, मग गडावरती जायचं होतं. अशा कालामध्ये बाजीप्रभू ऐकत नव्हते, शिवाजी महाराज ऐकत नव्हते, जायला तयार नव्हते, आपल्या सवंगड्यांना सोडायला तयार नव्हते. पण बाजीप्रभू सांगतात, महाराज तुम्ही जावं, आमच्यासारखे लाख मेले तर चालतील, पण लाखाचा पोशिंदा जाऊन चालणार. सांगतोय कशा करता? स्वामी करता काय करावं लागतं? महाराजांचा नाविलाज झाला, महाराज जात आहेत, पण ऐका बाजी, तुम्हाला यावं लागेल. गेल्यानंतर मी 1 नाही 2 नाही, तोफेचे 3 आवाज करीन, मी पोचलो समजायचं, तुम्ही या, मी तुमची वाट पाहिल. जातायत छत्रपती शिवाजी महाराज. स्वतः बाजीप्रभू हातामध्ये दांडपट्टा घेतलाय दोन्ही हातामध्ये आणि लढतायत शत्रूबरोबर. शत्रूबरोबर लढत असताना अनेक अंगावरती रवार होत आहेत, सर्व अंगातून रक्त जाते, रक्त जात असताना अशा कालामध्ये मूर्छा येऊन पडतात.
आणि मूर्छा येऊन पडल्यानंतर आपल्या सैन्याला विचारतात, तोफेचे आवाज झाले का? नाही झाले. नाही झाल्या म्हटल्याबरोबर आपले स्वामी पोचले नाही. आपलं कार्य अजून झालं नाही, आपले स्वामी पोचेपर्यंत आपल्याला जाता येणार नाही. झोपेतून मनुष्य उठून जाग व्हावा ना, तसे उठले, परत लढायला लागले. पडतायत उठतायत, पडतायत उठतायत, आणि एकदा पडल्यानंतर तोफेचे आवाज येतात. तोफेचे आवाज झाल्यानंतर आपल्या सैन्याला सांगतात, बस, माझा राजा पोचलाय, माझा देव आता पोचलाय, आता मी जायला मोकळा झालोय. बघा, बाजी प्रभूंनी छत्रपती शिवाजी महाराजांकरता स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. हे माणसं गेले, पण आजही त्यांच्या नावाने ते जिवंत आहेत. का जिवंत आहेत? स्वामी करता एवढं करावं लागतं. आणि एवढं जर स्वामी करता करेल आणि ती विष्णूची पूजा होणार नाही असं कोण होईल? आणि म्हणून महाराज सांगतात, ह्या सगळ्या सेवेमध्ये विष्णूची पूजा घडते आणि या अनुभवामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात विष्णूची महापूजा, 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 विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा, नाही तुझा, अनुभव नाही तुझा, नाही तुझा. याची विष्णूची महापूजा, याची विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा, नाही तुझा, अनुभव नाही तुझा, नाही तुझा. याची विष्णूची महापूजा, याची विष्णूची महापूजा, याची विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा, अनुभव नाही तुझा, अनुभव नाही तुझा. महापूजा, अनुभव नाही तुझा, अनुभव नाही तुझा, अनुभव नाही तुझा, नाही. हेच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. मला सांगायचा मुद्दा, आपणही सेवा करतो आणि यांनीही सेवा केली, पण यांची सेवा देवाला रुजू झाली, गेले, पण नावाने आजही ते जिवंत आहेत. एवढं स्वामी करता, एवढं गुरु करता करावं लागतं. पण आता तसे सेवकही राहिले नाही, तसे शिष्यही राहिले नाही, आणि तसे गुरुही राहिले. आता जर एखाद्या शिष्याला जर पहिल्यासारखं जर सांगितलं 4ला उठायचं, गार पाण्याने आंघोळ करायचं, राहील का कोणी? राहणार नाही. विठाल विठाल विठाल, काय नाही काय नाही, विठ्ठल 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 विठ्ठल. बदललाय, तशी शिष्य नाही, तसे गुरु, तशी सेवाही आपल्याला घडणार नाही. कशी घडत नाही? तुम्हाला उदाहरण सांगतो. सर्वजण इकडे लक्ष द्या. काय नाही, गेले ते, गाडी गेले, सगळं गेले. कशी आपल्याला सेवा घडत नाही आणि सगळ्यांनाच कशी घडणार नाही? प्रापंचिक माणसाला गुरूंची सेवा घडत नाही. एका गावामध्ये एक मोठा आश्रम होता. एक मनुष्य, एक मुलगा रोज त्या आश्रमामध्ये जायचा, दर्शन घ्यायचा आणि आपल्या घरी जायचा. 5-10 मिनिटं बसायचा, गुरूंचं दर्शन घ्यायचं आणि जायचा. पुढे चालून त्याचं लग्न कार्य झालं आणि मग लग्न झाल्यानंतरही यायचा, दर्शन घ्यायचं आणि आपलं निघून जायचं. आधी थोडा बसायचा, आता बसायला थोडा वेळ भेटत नव्हता. दर्शन घेतलं, बोलला नाही बोलला, आपलं चालला. पण नित्याने आश्रमात जायचं, दर्शन घ्यायचं आणि जायचं. 4-6 वर्ष झाले, मुलगा हे ते सगळं व्यवस्थित झालं. आणि एके दिवशी 4-6 वर्षानंतर गेला, गुरु महाराजांचं दर्शन घेतलं आणि बसला. जसा बसला तसाच बसून राहिला. गुरु महाराज आतमध्ये गेले, ध्यानाला बसले, आपली साधना चालली. माझ्याकडे लक्ष द्या. सगळ्याला कशी गुरूंची सेवा घडत नाही. ध्यानाला बसले, 1-2 तास झाले आणि 1-2 तासाने बाहेर आले. हा बसलेला, का रे, बराच वेळ झाला, आज गेला नाही? नाही महाराज. अरे का? आता जा, बरं 12-1 झाले, तुला जावं? नाही नाही, आता मला काय घरी जायचं नाही, मला आश्रम. अरे का? अरे तर घरी बायका. नाही नाही नाही, त्या बायका मुलांचं नाव नका काढू. मग काय? अरे काय झालं? त्या बायका मुलांचं नाव काढलं का मला वकारी होती. नका नका, त्यांचं नाव नका. अरे पण झालं काय? यांचं काय झालं घरी दोघांचं? हा भांडण झालं. तुम्हाला काय माहिती भांडण झालं? त्यांचं झालं भांडण. नाही नाही, आपल्याला घरी जायचं नाही आपल्याला. अरे पण तुला इथं कसं राहणार? तुला घरी सकाळी गरम चहा, लगेच नाश्ता,
लगे गरम गरम जेवायला. इथं काय तशी काय सोय आहे का? चहा नाही, नाश्ता नाही. कधी आणली मधुकरीत आणली, खाल्लं तर खाल्लं, नाही खाल्लं, असं ध्यानाला बसलो तर दिवसभर असंच बसून राहावं लागतं. नाही म्हणे मी थांबल, नाही जा. पण काय केलं तर नाही. गुरु महाराज म्हणजे ठीक आहे, आजच्या दिवस राहील, उद्याच्या दिवस जाईल म्हणे. आणि मग राहिला. संध्याकाळ झाली, दिवसभर त्याला चहा नाही, नाश्ता नाही, जेवण नाही. संध्याकाळ झाली, कसा तरी आपला आडवा होऊन झोपला. सकाळीच उठला आणि उठल्यानंतर चहा नाही, आंघोळीला गरम पाणी नाही, कशी तरी गार पाण्याने आंघोळ केली. बसला. 10 वाजले, 11 वाजले आणि गुरु महाराज खूप भूक लागली म्हणे, काहीतरी द्या खायला. गुरु महाराज म्हणे ये इकडे बस. ते समोर तुला झाड दिसतंय? हो, लिंबाचं झाड. हा, जा म्हणे त्याचा किती मोठा पाला काढून आणला काढून. तो पाटा आहे, तो वरूट आहे, वाट म्हणे त्याच्यावरती. वाटलं. आता याला वाटलं काही औषधाकरता कशाकरता लागत असेल. वाटलं किती मोठं. आणते 2 गल्लास आणले. त्या गल्लासामध्ये त्या लिंबाच्या पाल्याचा रस काढला. गुरु महाराजांनी घेतला, घटा पिऊन घेतला. घे म्हणे. हा, एवढं कडू. तोंडाला लावला, आंबट वास. नको म्हणे, वकारी होईन म्हणे. ठेवून दिलं. संध्याकाळ झाली, तोही दिवस गेला. 3रा दिवस उगला, काहीच खायला नाही. आणि मग 3ऱ्या दिवशी गुरु महाराजांना दया आली. गुरु महाराज म्हटले काम कर, हे घे 2 रुपये, जा बाजारात काहीतरी घेऊन खा म्हटल्यानंतर ते 2 रुपये घेतले. गेला. पहिल्यांदाच त्याला दुकान लागलं पेड्याचं, मिठाईचं, लाडूचं. मोठमोठे लाडू ठेवलेले, पेढे ठेवलेले, जिलेबी ठेवलेले. ओ केवढ्याला लाडू? 50 पैशाला. बरं द्या म्हणे. आता भूक लागलेली होती. लाडू घेतला. गोड आहे का नाही पाव म्हणून घेऊन खावला. तर किती एक लाडू उचलला, तोंडात घातला आणि खाल्ला. गोड आहे बरं का, द्या म्हणे. मग आता 50 पैशाला एक दिलते किती? 2 रुपये. मग 2 रुपयाचे किती येणार? 4 येणार. त्याने आपला पेपर घेतला आणि पेपरामध्ये 3 लाडू बांधायला लागला. 3 लाडू बांधायला लागला. म्हणजे 2 रुपयाचे 4 येतील ना. मग तुम्ही तो एक खाल्ला नाही का म्हणे. मग खाऊन पाहायचं म्हणजे किती खाऊन पाहायचं? एवढा अख्खा लाडू खाल्ला म्हणे. तो एक आणि हे 3 4 झाले. ते 3 लाडू घेतले आणि चालला. निम्म्या रस्त्यामध्ये आला. तो म्हटला हे 3 लाडू खायला कोण? गुरु महाराज आणि मी. खायला 2 लाडू किती? 3 तिघाड आणि कांबेगाड. हे वाटायचे कसे? अर्धा करा आणि वाटा. त्याच्यापेक्षा 1 लाडू आपण खाऊन घेऊ. 2 राहतील, 1 गुरु महाराजांना आणि 1 आपल्याला. व्यवस्थित होईल, वाटण्या करता येतील. आणखीन 1 लाडू खाऊन घेतला. आणखीन थोडा पुढे आला. डोक्यात विचार आला, आपले गुरु महाराज खूप दयाळू आहे, आपल्याला दिल्याशिवाय ते खाणार नाही. आता यातला 1 लाडू कोणाचा आहे? आपला. आणि 1 लाडू कोणाचा आहे? मग गुरु महाराजांचा लाडू तसाच ठेवू. आपल्या वाट्याचा इथं खाल्ला काय आणि तिथं गेल्यावर खाल्ला काय? भूक लागेल होती. 2 लाडू पोटात गेलते. ते काय गप्पसन आणखीन मागत होते. 3राही लाडू खाल्ला आणि गेट पर्यंत आला. आतमध्ये आला आणि तो लाडू काय आणलं रे? लाडू आणले. कुठे आहे? हे काय? केवढ्याला 1? 50 पैशाला 1. अरे 50 पैशाला 1 म्हटलं, तुला 2 रुपये दिले, 4 यायला पाहिजे ना. आलते म्हणे महाराज. मग कुठे आहे म्हणे? 1 खाऊन पाहिला. बरोबर. अरे मग 3 तर पाहिजे ना. नाही महाराज म्हटलं, 3 तिघाड कांबेगाड वाटायची कशी? 1 आपला खाऊन घेतला. अरे मग भल्या माणसं 2 तरी पाहिजे ना. 2 तरी पाहिजे म्हटल्यानंतर गुरु महाराज आता तुम्ही खूप प्रेमळ आहे, दयाळू आहे, तुम्ही मला सोडून खाणार आहे का? माझ्या वाट्याचा 1 होता, तो मग मी खाऊन घेतला म्हणतो. गुरु महाराज रागाला. का रे तू काही 3रा तरंग ऐकला का नाही? मधुकरी आणावे. आणलं ते खायचं, गुरु पुढे ठेवावं. गुरु महाराजांना विचार, खावं म्हटलं तर खावा, नाही म्हटलं तर नाही खावं. तुला काय आज्ञा, काही परवानगी? खाल्लाच कस काय म्हटल्यानंतर तो लाडू उचलला आणि तोंडात टाकलं. असं खाल्लं म्हणे. आता मला सांगा, असा शिष्य असेल तर काय त्याला गुरूंची सेवा करणार? गुरूंची सेवा ही खूप कठीण असते. जसं तुम्हाला गोरक्षनाथ महाराजांचं उदाहरण सांगितलं ना. गुरूंकरता इतका विश्वास, इतका प्रेम, इतकं त्यांच्यावरती ओवाळून टाकावं लागतं, इतका विश्वास ठेवावा लागतो. आणि एकदा की त्या गुरूंची कृपा जर झाली तर मग जगामध्ये काही त्याला अशक्य नाही. ती खरी विष्णूची महापूजा होती. स्वामी काज, गुरुभक्ती, पितृवचन काय आहे आणि सेवापती काय आहे, थोडंसं चिंतन करायचं. त्यापूर्वी आता एकदा आपल्या वारकरी संप्रदाय सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. सर्वांनी वरती हात करायचे. सर्वांनी अतिशय सुंदर Bye.
वृक्षाची पानं आणि त्याची सत्ता वृक्षाची पानं आणि त्याची त्याला पावन होणार आहे आणि म्हणून ती सेवा करत असताना स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन तुम्हाला स्वामींची सेवा सांगितली, गुरुची सेवा सांगितली आणि पितृवचन आई वडिलांची सेवा कशी करायची. एक 10 मिनिटं माझ्याकडे आहे. एक 10 मिनिटांमध्ये पितृवचन काय आणि सेवापती काय. आई वडिलांची सेवा करत असताना सगळे आई वडिलांची सेवा करतात. मी तुम्हाला सांगितलं कोण टाकून देतं आई वडिलांना. समाजाच्या लाज काज आपण स्वीकारतो करतो पण त्या सेवेमध्ये उद्धटपणा येतो आणि मग ती सेवा आई वडिलांची सेवा विष्णूची पूजा होत नाही, ती नुसती सेवा होती. मग कुणी केली आई वडिलांची सेवा. कोणताही दोष नाही, उद्धटपणा नाही, अहंता नाही. अशी उदाहरणं तुम्हाला सांगू. श्रावण बाळाने काय केलं. श्रावण बाळाने आपल्या आई वडिलांची सेवा केली. आई वडिलांकरता कावड तयार केली. आई वडिलांना काशीची यात्रा घडवली. नेत असताना काशीला जात असताना त्या अरण्यामध्ये राजा दशरथाचा बाण लागून जात असताना आता जातोय आता मरतोय अशा कालामध्ये स्वतःचा विचार केला की आई वडिलांचा विचार केला. कथा तुम्हाला माहिती, कथा सांगून वेळ घेणार नाही. जात असताना श्रावण बाळाचं वाक्य काय होतं. राजा पाणी चालवलंय ना, जोपर्यंत माझी आई वडील पाणी पित नाही तोपर्यंत बोलू. तू जर बोलला राजा ते पाणी पिणार नाही. अरे स्वतः जातोय, स्वतःचे प्राण चालले, स्वतःचा विचार नाही. जात असतानाही त्या आई वडिलांची सेवा डोक्यात, ते पाणी पिले पाहिजे. माझी जर बातमी कळली तर ते पाणी पिणार, याला सेवा म्हणतात. जाता नाही त्यांचाच विचार आहे तोपर्यंत ही त्यांची सेवा श्रावण बाळाने केली. पुंडलिक रायाने काय केलं. पुंडलिक रायाने महाराज उदाहरणं सांगून तुमचा वेळ घेणार नाही. पहिला इतिहास जर बघितला तर आई बापाच्या गळ्याला दोरी, बाईला खांद्यावरी, तो इतिहास आपल्याला पाहायचा नाही. ज्या काळात उपदेश होतो आपलं काहीतरी चुकतंय, आपल्याकडून मोठं पाप घडतंय, सगळं कळल्यानंतर आई वडिलांच्या सेवेला सुरुवात केली. किती सेवा, किती सेवा. अरे त्या सेवेचा परिपाक तो देव येतोय, उभा राहतोय तरी माग फिरून पाहायला वेळ नाही. तुकोबाराय म्हणतात वैकुंठीचा देव आणिला भूतळा, वैकुंठीचा देव आणिला भूतळा, धन्य हा आगळा पुंडलिक, धन्य हा आगळा पुंडलिक. वैकुंठीचं आणिला कशाच्या जोराव, सेवेच्या जोराव. स्वामी काज गुरुभक्त पितृवचन बोलण्यासारखं खूप आहे, वेळ संपत आली. मी तुम्हाला विचारतो, श्रावण बाळाने आई वडिलांची सेवा केली, पुंडलिक रायाने आई वडिलांची सेवा केली आणि प्रभू रामचंद्रांनी काय केलं. प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षाचा जो वनवास भोगला ही आई वडिलांची सेवाच केली. तुम्ही म्हणाल महाराज प्रभू रामचंद्र वनवासाला गेल्यानंतर 4-8 दिवसामध्ये राम 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 म्हणता म्हणता दशरथ राजाने आपले प्राण सोडले, आपला देहही सोडला आणि गेला. आणि मग सेवा कशी केली आई वडिलांची 14 वर्ष. पण सांगू ना, जी 14 वर्ष केली ती फक्त वडिलांची इच्छा वनवासाला जावं. माझ्या वडिलांनी आईला 2 वर दिले. कोणते वर दिले. भरताला गादी, रामाला वनवास. आणि आता जर मी वनवासाला गेलो नाही तर माझ्या कुलाला कलंक लागेल, माझ्या वडिलांना दोष लागेल. वडिलांची मुखसंमती घेतली. राजा दशरथाची इच्छा नाही की रामाने वनवासाला जाऊ. हा मी 2 वर दिले ना, भरताला गादी मिळते ठीक आहे, पण माझ्या रामाने वनवासाला जाऊ इच्छा नाही. पण बाबा
वडिलांना प्रभू रामचंद्र सांगतात, आता जर मी जात नाही आपल्या कुलाला कलंक लागेल, तुम्हाला दोष लागेल, मी 14 वर्ष जातो. बघा आपली रीत अशी आहे. रामायणामध्ये असं वर्णन केलंय. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर बचन न जाई. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर बचन न जाई. 14 वर्ष आई वडिलांची सेवा श्रावण बाळ असेल, दशरथ राजाची केली प्रभू रामचंद्रांनी सेवा असेल, अशी जर आपण जर त्या आई वडिलांची जर सेवा केली तर ती विष्णूची महापूजा आहे. स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन. आणि पुढे आले सेवापुती. पत्नीने आपल्या पतीला परमेश्वर समजून जर सेवा केली तर ती विष्णूची महापूजा करते. पण आजकाल महिला म्हणतात कशी त्यांची सेवा करू, सकाळी डुलत येतात, संध्याकाळी डुलत येतात, त्यांची सेवा कशी करू. पण सांगू तुम्हाला, गुरुवर्य महाराज सांगत असतात, पती कसा आहे, गुरु कसा आहे, आपल्याला पाहण्याचा अधिकार नाही. पती पित असेल का मारत असेल, तो त्याच्या जागी आहे. तुम्ही जर त्याची प्रामाणिकपणे जर सेवा जर केली तर फळ देण्याचं सामर्थ्य त्याच्यात नाही, त्या भगवान परमात्मा मध्ये आहे. फळ देणारा तो भगवान परमात्मा आहे. तुम्ही तुमची सेवा करा, तुम्हाला तुमचं फळ भेटेल. आणि एक पत्नी काय करू शकते, पतीच्या सेवेच्या जोरावरती. तुम्हाला उदाहरण मला सांगता येईल. रामायणामध्ये आलेलं उदाहरण आहे, उर्मिलेचं उदाहरण आहे. उर्मिलेनं काय केलं, पतीची सेवा, पतिव्रता. तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी. अरे एका सूर्यालाही थांबवण्याची ताकद एका पतिव्रतेमध्ये आहे. जालंधराची पत्नी रुंदीचा जर विचार केला तर आपल्या पतिव्रतेच्या बळावरती तो जालंधर, आपली पत्नी पतिव्रता आहे, तिच्या बळावरती तो जालंधर मातला होता, युद्ध करत होता, भगवान शंकरालाही हारत नव्हता. ज्या कालामध्ये स्वतः विष्णूने जाऊन तिचं पातिव्रत्य भंग केलं त्या कालात तो मेला. म्हणजे पत्नीच्या जोरावरती देवावरती सत्ता गाजू शकतो, सूर्यालाही थांबवू शकतो, अशी एक पतिव्रता आहे. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात, स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवा पती. पत्नीने अशी सेवा करावी लागते. ती फळ देणारा तो भगवान परमात्मा आहे. आणि हीच प्रत्यक्ष विष्णूची महापूजा आहे. हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. आणि आणखीन एक सेवा, 2 सेवा सांगतात की मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितल्या. पहिल्या 4 सेवा सोप्या आहेत. एक टायमाला नोकराला चाकराला स्वामींची सेवा घडेल, शिष्याला गुरुची सेवा घडेल. शिवावरती असणाऱ्या पावन गणपती उत्साहामध्ये डोंगरगण मांजरसुंबा परिसरातील सर्व महिला भगिनी, सर्व ग्रामस्थ, तरुण मित्र, विशेष करून जंगले शास्त्री जी महाराजांच्या आश्रमातले सर्व विद्यार्थी, भागवत महाराज, सर्वजण आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. प्रथमतः आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात आपल्या सर्वांसाठी स्वागत करायचं. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे परमेश्वराची सेवा केल्यानंतर कोणताही अहमपणा ठेवायचा नाही, म्हणजेच आपल्याला सेवा प्राप्त होते. महाराज ज्या वेळेस रामेश्वर विद्यालयाचं अडचण तयार झाली होती, याच गणपतीच्या चरणी आम्ही सर्व शिक्षक मंडळी आरती केली आणि शाळेत सुद्धा गणपती बसवला. आणि आमच्या शाळेवरचं पूर्ण संकट जाण्यासाठी भगवंतांना विनंती केली. आणि 3 शिक्षक आमचे 20 वर्षे फुकट काम करत होते आणि शाळा बंद पडण्याच्या स्थितीत 5 मुलं होते. पण परमेश्वर कृपेने दोन्ही गावाच्या शक्तीच्या जोरावरती हे आमच्या 3 शिक्षकाला आज 40% शासनाची ऑर्डर मिळालेली आहे आणि शाळा सुद्धा सुरळीत चालू आहे. म्हणजे सांगितलं मी याच्यासाठी का परमेश्वराची आराधना करताना, मला वाटतं आज चतुर्थी आहे, सर्व महिला भगिनी चतुर्थीच्या उपास पकडून आज 9:49 मला वाटतं या ठिकाणी चतुर्थी सुरू होणार, संपणार आहे, म्हणजे चंद्रोदय होणार आहे. म्हणून आपण 9:49 बरोबर या ठिकाणी
मांजरसुंब्याचे सरपंच अर्जुन साहेब आणि रुपालीताई कदम आणि डोंगरांचे सरपंच मेजर साहेब आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते म्हणजे आपल्या दोन्ही गावचे प्रथम नागरिक आपल्या या मंदिरामध्ये जाऊन आरती करतील. त्यानंतर महाप्रसाद होईल. म्हणून मी त्यांना सुद्धा विनंती करतो, आपण मंदिरात जाऊन तयारीने या ठिकाणी राहायचे. त्यावेळेस सर्व महिला आणि मित्रमंडळी सर्व जागेवर उभा राहतील, तरुण मित्र जागेवर उभा राहतील. सामुदायिक आपण या ठिकाणी आरती करू, नंतर महाप्रसाद होईल. यानंतर आपले भागवत महाराजांनी 2-3 दिवस स्वतः उभा राहून लेवल केली, रोलर मारून घेतला. अतिशय मनोभावे या ठिकाणी सेवा महाराजांनी केली. आणि महाराजांची इच्छा आहे दर महिन्याला चतुर्थीच्या दिवशी या ठिकाणी कीर्तन होणार आहे. ज्या ज्या महिला आपल्या घरी चतुर्थी धरीत असतील, घरी उपवास सोडित असतील, त्यांना सर्वांना विनंती आहे का आपण सर्वांनी इथे यायचंय आणि कीर्तन पण या ठिकाणी ज्ञानदान होईल, महाप्रसाद होईल आणि आपल्या गणपती बाप्पाची पूजा सुद्धा या ठिकाणी होईल. आणि दोन्ही गावावरती असणारं संकट, शेतीचं असो, कुटुंबाचं असो किंवा मुलाबाळाचं असो, हे सर्व संकट टाळण्याची शक्ती जी गणेशात असेल तर 100% आहे. म्हणून आपण सर्वांनी सहभागी व्हायचं. यानंतर ठकाराम सर बोलतील, भागवत महाराज या ठिकाणी देतील. आणि गणपतीचं मंदिर सुरू करताना आमचे पप्पू भाऊ आणि सरपंच आपले भाऊ कदम दोघांनी मनात आलं, नारायण होते, नारळ फोडलं, काम सुरू केलं. नारळ फोडून काम सुरू केल्यानंतर आजपर्यंत ह्या गोष्टी पूर्ण होण्याला लागल्यात. या सहभागामध्ये डोंगरगण, मांजरसुंबा या परिसरातील सर्व लोकांनी या ठिकाणी स्वतःहून देणगी दिलेली आहे. आणि या देणगीच्या रूपाने आजपर्यंतचा सर्व कार्यक्रम हा देणगी रूपात पूर्ण झालेला आहे. प्रत्येकाच्या देणगीमधून मंदिर बांधण्याचं काम असन, महाप्रसाद असन, हा कार्यक्रम असन, उद्या पुढं या परिसरामध्ये आम्ही कंपाऊंड, पेवर ब्लॉक, बसण्यासाठी बाकड्या, अनेक सुविधा या ठिकाणी करणार आहोत. आपण सर्वांनी यामध्ये सहभागी व्हायचंय. आपल्या देणगीदारांचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो. यानंतर ठाकरम सर बोलतील. त्याबद्दल पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे शिवाजी महाराज असतील, आदित्य महाराज असतील, नकुल महाराज असतील, प्रसाद महाराज असतील, या सर्वांचे समस्त ग्रामस्थांच्या वतीने मी धन्यवाद व्यक्त करतो. यानंतर सर्जेराव मतेमेजर यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी 2 शब्दात मनोगत व्यक्त करा. चतुर्थी निमित्त महाराजांनी जी कीर्तनरूपी सेवा दिली, प्रथमतः महाराज आपल्याला सर्वांच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो, आपले खूप ऋण व्यक्त करतो. अतिशय सुंदर अशा प्रकारचं कीर्तन आज आपल्याला महाराजांच्या माध्यमातून ऐकायला मिळाले. साहेबांनी सांगितलं की मंदिराचं काम कशा कशा प्रकारे पूर्ण झालं. डोंगरगण असो, मांजरसुंबा असो, तुम्ही अगोदरच दोन्ही गावाची अतिशय चांगल्या प्रमाणावर स्तुती केली. गेल्या काही दिवसापूर्वी विठ्ठल मंदिराचं काम पूर्ण झालं. साहेबांनी सांगितलं की देणगी, गुरुवारी महाराज सांगतात की तुम्ही काम चालू करा, देणगी मागायची गरज पडत नाही. आणि गेल्या काही दिवसापूर्वी डोंगरगणमध्ये जवळपास 30 लाख रुपये खर्च करून, गावाने 30 लाख रुपये खर्च करून अतिशय सुंदर असं विठ्ठल मंदिर बांधलेलं आहे. सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आज भुतकर साहेब या ठिकाणी नाही तर त्यांनी चांगलं विश्लेषण या ठिकाणी दिलं असतं. मला नाही माहीत भुतकर साहेब आज कुठे गेले, परंतु कार्यक्रम येणार आहेत. कार्यक्रम महाराज म्हणतात की कार्यक्रम सुरू करा. तुम्ही एक हत्तीचं उदाहरण दिलं. सर्वात मला महत्त्वाचा विषय आपल्याला जो सांगायचा आहे तो की हत्ती घेणं सोपं पण सांभाळणं अवघड आपण सांगितलं. त्याच पद्धतीनं मंदिर बांधणं सोपं आहे, देणगीही भरपूर येतात, देणगीदारही भरपूर आहेत, परंतु त्याची जोपासना, तिथली स्वच्छता, आरती, नैवेद्य. महाराजांनी ज्यावेळेस विठ्ठल मंदिराचा कार्यक्रम होता त्यावेळेस सांगितलं होतं की पांडुरंगाचं नैवेद्य, पांडुरंगाची आरती आणि तिथली स्वच्छता कशी ठेवायची आणि कोणी ठेवायची.
परंतु आमचे आडव बाबा आता कुठे गेलेत? हां, तर त्यांनी ज्यावेळेपासून आमची जी जुनी चावडी आहे त्यामध्ये विठ्ठल मंदिर ज्यावेळेपासून स्थापना झालेली आहे त्यावेळेपासून त्यांनी पांडुरंगाची सेवा करण्याचं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे. आणि आजही ते नवीन मंदिराच्या जे पूजेचं काम आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने करतात. सर्वांनी हिंदू धर्म जपणं जोपासणं हाच आपला उद्देश आणि हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार हेच आपलं ध्येय आहे असं मनोमनी सर्वांनी ठेवायचं आहे. आपण सर्वजण आजच्या या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झालात. आपल्या सर्वांनाही खूप खूप धन्यवाद देतो. साहेबांनाही खूप खूप धन्यवाद देतो. कधी वाटत नव्हतं की अशा प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम होईल आणि गुरुवारी महाराजांची इच्छा होती की लवकरात लवकर कार्यक्रम व्हावा. परंतु ज्यावेळेस कलश स्थापना झाली त्यावेळेस पावसाचं वातावरण होतं. महाराजांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. गुरुवारी महाराज या ठिकाणी येत आहेत. या ठिकाणी हरिभक्तपरायण परमपूज्य गुरुवर्य जंगली महाराज शास्त्रीजी यांचे आगमन झालेले आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सर्व भक्तांना शुभ आशीर्वाद द्यावेत. पण छान जमलेत मस्तपैकी. कार्यक्रम कसं काय चांगला झाला का? कीर्तन हां चांगलं झालं. कीर्तन चांगलं झालं. पंगत आहे का नाही पण नंतर आता? हां मग बरं आहे. पंगत असली तर नाही मग काय, पंगत आहे. कार्यक्रम चांगला झाला, चांगली गोष्ट आहे. आता काय कुठे जरूर सरपंच महिन्याला करणार आहेत का? ते महिन्याला करायचं? बरं बरं बरं. आता मी ते वांबुरीत कार्यक्रमाला गेलो होतो. काय पब्लिक जमलं होतं तिथं भयंकर. आपण 2 गाव जर एकत्र आलो जर प्रत्येक महिन्याला कार्यक्रम केला तर आपल्या गावाचा पण सुद्धा कायापालट होणार आहे. परमार्थ हा क्रमाक्रमी करावाच लागतो, वाढावाच लागतो. त्याला वेळ द्यावी लागते, थोडे कष्ट होतात. प्रपंच करता करता करायची असते ती गोष्ट फार चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही ते करतात, खूप चांगली गोष्ट आहे. आता पुढच्या वेळी आता मला आज हे नंतर ठरलं ते आधी कार्यक्रम होता काल्याचा, तो काय टाळता येत नव्हता. मग त्याच्यामुळे मला तिकडे जावं लागलं. पण तुम्ही आलात, चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. आपल्या मांजरसुमा सरपंचांनी आपली व्यवस्था केली लाईटीची. आता उत्तम प्रकारची. आता आपल्या गावातून निघलं की इथपर्यंत व्यवस्था सगळी लाईटच लाईट आहे. आता काय अडचण नाही. चालेल ठीक आहे. आता त्याच्यावर काय बोलायचं, उशीर झाला. आरती झाली सगळी? आरती करायची. बरं 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 चालेल ठीक आहे. तरी पुनश्च एकदा परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आताच मेजर सरपंचने तुम्हाला धर्माची गोष्ट सांगितली. तो धर्माची गोष्ट ही आपल्याकरता सध्याच्या काळामध्ये फार गरजेची झालेली आहे. धर्म काय आकाशात निर्माण होत नाही. धर्म कथा, कीर्तन, मंदिरं आणि भाविक यांच्या ठिकाणी जसं आंब्याच्या झाडालाच फळं येतात, बाबळीच्या झाडाला येत नाहीत, त्याप्रमाणे भगवान सांगतात परित्राणाय साधूनां आणि विनाशायचे दुष्कृतां. मी माझ्या भक्ताचं संरक्षण करतो आणि दुर्जनाचा संहार करतो. कारण का? धर्मसंस्थापनार्थाय. धर्म हा भक्ताच्या खांद्यावरच असतो. धर्म हा भक्तापासूनच निर्माण होत असतो आणि अधर्म हा दुर्जनापासून. आणि म्हणून दुर्जनाशी संहारी धर्मरक्षा अवतार घेशी आपल्या पाळीशी भक्तजना. पुढे काय ते? आंबऋषीसाठी जन्म सोशिले आणि दुष्ट निर्दळले किती एक. त्याकरता भगवान भक्ताचं सहकार्य करतो, तुमचं सहकार्य करणारा आहे. आणि म्हणून आपल्या संस्कृतीकरता, आपल्या धर्माकरता, आपल्या संप्रदायाकरता आपण या गोष्टी थोडे कष्ट होतात, थोडा खर्च होतो, पण ह्या केल्या पाहिजे, जपल्या पाहिजे, वाढवल्या पाहिजे. आणि आपण आता इथून पुढे प्रत्येक महिन्याला खूप चांगल्या हौशीने कार्यक्रम करू. अजून जेवढा बदल करता येईल तेवढा बदल करू. आपल्या सरपंचांनी, भागवत महाराजांनी जागेची खूप व्यवस्था केली, खूप छान केली सरपंच. मला खूप समाधान वाटलं. एवढंच परमार्थात सहभाग घेतला पाहिजे. मग होत असतं. असं होतं. वेळ झालेली आता जास्त बोलायचं नाही. आता काय आहे काय आरती करायची? बरं बरं. आरती काय